नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत फक्त 40 रुपयात शेतकऱ्यांना मिळणार सरकारी पीक विमा। अंतिम मुदत काय आहे, अर्ज कुठे करायचा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला कळणार आहे। चला तर जाणून घेऊया। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे फक्त 40 रुपये शुल्क आहे, तेही CAC केंद्रावर भरायचे आहे। याशिवाय कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नका असं देखील कृषी विभागाने स्पष्ट आवाहन केलं आहे। तर पीक विमा भरण्याच्या अंतिम मुदत काय आहे ते देखील जाणून घेऊया। तर पीक विमा हप्ता भरण्यासाठी अंतिम मुदत ही 31 जुलैपर्यंत असणार आहे। यामध्ये 70% जोखीम संरक्षण दिले जातं। पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ही योजना भारतीय कृषी विमा कंपन्यांमार्फत राबवली जाते। पात्र पिके भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ आणि कोरडे कापूस असे कांदा या प्रकारची पिके तुम्हाला यामध्ये असणार आहे। अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। ॲग्रीस्टॉक नोंदणी क्रमांक म्हणजेच शेतकरी फार्मर ID, शेतकरी ओळखपत्र असणे अनिवार्य आहे। त्यानंतर आहे ई पीक पाहणी, त्यानंतर 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागणार आहे। अर्ज कसा करायचा याच्याविषयी देखील जाणून घेऊया। तर CAC केंद्र, आपले सरकार केंद्र किंवा www.pmfyby.government.in या वेबसाईटवर तुम्हाला ही माहिती भरायची आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही या ठिकाणी कॉल देखील करू शकता। तर 14 44 7 या क्रमांकावरती तुम्ही कॉल करू शकता, किंवा तुम्हाला जर अधिकृत माहिती मिळवायची असेल तर कृषी महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या वेबसाईटवर तुम्हाला माहिती घ्यायची आहे। फसवणूक केल्यास अर्जदार हा 5 वर्षासाठी काळ्या यादीत टाकला जाईल। म्हणजे 5 वर्षासाठी तुम्हाला सरकारी कोणतीही योजना तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून मिळणार नाही। सरकारी योजनेचा जो फायदा होतो तो तुम्हाला 5 वर्षासाठी बंद होईल। त्यामुळे फसवणूक करणाऱ्या अर्जदारांना 5 वर्षाच्या काळ्या यादीत तुम्हाला टाकल्या जाईल। पीक विमा पाहणी, पीक विमामधील तफावत आढळल्यास अर्ज देखील तुमचा रद्द होऊ शकतो। त्यामुळे ही सर्वांनी काळजी घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या हक्काचा विमा जरूर भरा। फक्त 40 रुपये तुम्हाला लागणार आहे। ही माहिती अधिक शेतकऱ्यांना शेअर करा आणि त्याचबरोबर संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।